नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण भाग 1चा पुढील प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. ते प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. तर या प्रकरणामध्ये आपल्याला 4 घटक अभ्यास करायचे आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे रासायनिक अभिक्रिया, दुसरा घटक आहे रासायनिक अभिक्रियाचे क्रिया लेखनाचे नियम, रासायनिक समीकरण आणि त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. विद्यार्थी मित्रो, आज आपणास रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. तर 18व्या व 19व्या शतकात काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात काही प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून त्यांनी असं सिद्ध केले की द्रव्याचं संघटन बदलतं. मग ह्या द्रव्याचं संघटन कसं बदलतं की जेव्हा पदार्थामध्ये द्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होतात त्यावेळेस त्याचं संघटन बदलतं हे सिद्ध करून दाखवले. आणि हा जो बदल आहे हा बदल कायमस्वरूपी असतो. एक बार बदल झाला म्हणजे तो कायमस्वरूपी जशा तसा राहतो. परंतु ह्याच्या उलट भौतिक बदलाच्या वेळी जो केवळ त्या द्रव्याची अवस्था किंवा त्याचं रूप बदलतं. मग असं कायमस्वरूपी होणारा एक बदल आणि फक्त त्याचं तात्पुरतं स्वरूपाचा एक बदल म्हणून बदलाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, रासायनिक बदल आणि भौतिक बदल. मग भौतिक बदलामध्ये काय होतं, फक्त त्याची अवस्था बदलते, त्याचं रूप बदलतं. परंतु रासायनिक अभिक्रियेमध्ये नाही, तर तिचं जे काही आहे ते कायमस्वरूपी त्याच्यामध्ये बदल होतं. अशा प्रकारे या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता मित्र हो, आपल्या बऱ्याचशा घटना पण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यास करत असतो, पाहत असतो. तर उदाहरणार्थ बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, पाण्याचे बाष्पीभवन होणे, जठरामध्ये अन्न पचणे, डांबरगोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे किंवा काही वेळानंतर ती डांबरगोळी तिचं अस्तित्व नाहीच होणे. त्यानंतर फरशी किंवा शाबादी फरशीच्या तुकड्यावर, समजा त्याच्या फरशीवर जर लिंबाचे काही रसाचे थेंब पडले तर त्याचा परिणाम त्याच्यावर होणे, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, या इत्यादी जे घटना आहे हे घटना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केव्हा तरी किंवा घडत असतात. मग या घटनेमध्ये किंवा आपण जर त्याचं वर्गीकरण करा म्हणलं तर त्याचं वर्गीकरण आपल्याला 2 प्रकारामध्ये करता येतं. काही भौतिक बदलामध्ये बदल रूपांतर हे आपला समावेश करता येतो किंवा रासायनिक बदलामध्ये त्याचा समावेश करता येतो. आता उदाहरणार्थ आपण पाहू फळ परिपक्व होणे. तर हा जो ही जी घटना आहे ही घटना आपण कोणत्या बदलाच्या स्वरूपात मांडू शकतो, तर रासायनिक बदलाच्या स्वरूपात. का तर फळ एक बार परिपक्व झाल्यानंतर फळ त्याच्यापासून कच्च्या फळामध्ये रूपांतर होत नाही, म्हणून फळ परिपक्व होणे हे काय म्हणते एक रासायनिक बदल आहे. किंवा बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. आता बर्फाचं पाण्यात रूपांतर केलं, परत त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर करता येतं, म्हणून याला काय म्हणतो भौतिक बदल म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं काय करता येतं आपल्याला भौतिक बदलांनी रासायनिक बदलामध्ये त्याचं रूपांतर किंवा त्याचं आपल्याला जे उदाहरण आहे ते उदाहरण दाखवता येतं. तर मित्रांनो बघा, हे जे बदल आहेत तर उदाहरणार्थ भौतिक बदल आहेत, हे भौतिक बदल का घडतात, त्याचं कारण काय आहे, तर ह्याचं कारण आपण असं म्हणू शकतो की तापमान, दाब यासारखे जे परिमाणी बदल झाले
म्हणजे तापमानामध्ये बदल झाला, दाबामध्ये बदल झाला की भौतिक बदल घडून येतात. मग बऱ्याच वेळेस जे भौतिक बदल आहेत हे भौतिक बदल प्रत्यावर्ती असतो. म्हणजे प्रत्यावर्ती म्हणजे पुन्हा 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 घडत असणारा असतो. मग भौतिक बदलामध्ये द्रव्याची संघट आहे तशीच राहते. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला पाहायचं असेल तर बर्फ तापविल्यावर त्याचं पाण्यात रूपांतर होतं व पाणी थंड केल्यावर त्याचं बर्फात रूपांतर होतं. म्हणजे ह्याला रिव्हर्सिबल किंवा प्रत्यावर्ती प्रक्रिया म्हणायचं. एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल असं म्हणतो. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा एखादी घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्या संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला जे बदल आहेत त्या बदलाबद्दल माहिती मिळवता येते. आता पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, की ह्या रासायनिक अभिक्रिया घडत असताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचं काय होतं, विभाजन होतं आणि त्यापासून नवीन रासायनिक बंध काय होतो, तयार होतो. आणि जेव्हा तिथं नवीन रासायनिक बंध तयार होतो तेव्हा त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ, आता उदाहरणार्थ एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, दूध आहे. या दुधापासून दही होतं म्हणजे काय होतं, तर दुधात असलेले बंध काय होतात, तुटतात आणि त्या दह्यात जी नवीन बंध आहे ते नवीन बंध तिथे तयार होतात आणि त्यामुळे दुधापासून काय होतं, दह्यामध्ये रूपांतर होतं. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियात सहभागी होतात, म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडून आणत असताना जे काही पदार्थ त्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्या पदार्थांना अभिक्रियाकारक असं म्हणलं जातं किंवा अभिकारक असं म्हणलं जातं. पण ह्याच्या उलट आपल्याला असंही म्हणता येतं की रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे काही नवीन पदार्थ तयार होतात, आता नवीन पदार्थ नवीन बंध तयार होतो आणि त्यामुळे ते नवीन पदार्थ तयार होतात. मग हे जे नव्याने तयार झालेले जे पदार्थ असतात त्या पदार्थांना उत्पादिते म्हणतात. म्हणजे थोडक्यात ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते त्याला अभिक्रियाकारक म्हणायचं आणि ज्याच्यात अभिक्रिया घडून जे नवीन बंधाने जे पदार्थ तयार होतात त्याला रासायनिक बंध उत्पादिते असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ एक उदाहरण आपण पाहू की कोळशाचे हवेत ज्वलन होऊन, कोळसा आहे त्याचं हवेत ज्वलन केलं तर त्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. मग कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो ही एक रासायनिक अभिक्रियाच आहे. आता कोळशाचे हवेत ज्वलन म्हणजे कोळसा आणि ऑक्सिजन. मग कोळसा म्हणजे कार्बन आणि हवेत म्हणजे ऑक्सिजन, हे दोन्ही काय झाले, अभिक्रियाकारक झाले आणि त्यापासून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार झाला. तर तो कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजेच काय, उत्पादित. तर अशा प्रकारची एक ही रासायनिक अभिक्रिया आहे. मग या अभिक्रियेत आपल्याला या दोन पदार्थांना म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांना आपल्याला अभिक्रियाकारक म्हणता येतं. तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडला आपल्याला त्याचं उत्पादित म्हणता येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काय माहिती आहे का, उत्पादिते आणि अभिक्रियाकारक म्हणून रासायनिक समीकरण काय होतं, तयार होतं. आता रासायनिक समीकरण पाहू आपण. तर या रासायनिक समीकरणामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हे करता येतं की वेगवेगळ्या पदार्थाचं, तर हे आपल्या समोर जे रासायनिक समीकरणाचे जे समीकरण आपल्याला शाब्दिक स्वरूपात आणि रेणू स्वरूपात आपल्याला दिसून येते. तर एक अभिक्रिया इथं दिलेली आहे, म्हणजे कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात आपण जस्ताची पूड घातली, म्हणजे कॉपर सल्फेट आणि जस्त आपण ह्याचं रासायनिक अभिक्रिया दोन्हीमध्ये करून आणले तर त्यावेळेस झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. मग आता या ठिकाणी ही जी अभिक्रिया आहे शाब्दिक रूपात आपण असं इथं पाहू शकतो. तर ही आहे अभिक्रिया इथं. तर ही आहे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आणि ही आहे जस्ताची भुकटी. या दोन्हीमध्ये रासायनिक अभिक्रिया करले. मग यांना काय म्हणायचं या दोन्हींना, तर ह्याला अभिक्रियाकारक म्हणायचं. मग ह्या दोन्हीमध्ये रासायनिक अभिक्रिया झाली की हे झालं झिंक सल्फेटचे जलीय द्रावण. मग हे झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे हे जे दोन दिसतात ह्याला काय म्हटलं जातं, उत्पादित. आता हे समीकरण आहे. या बाणाच्या इकडची बाजू म्हणजे डावी बाजू, इकडची बाजू म्हणजे उजवी बाजू. तर ह्या डाव्या बाजूमध्ये काय आहेत, अभिक्रियाकारक.
हे अभिक्रियाकारक आहेत आणि ही उत्पादिते आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे एक शाब्दिक स्वरूपाचं समीकरण आपण पाहिलं. तर या शाब्दिक स्वरूपाची केलेली जी मांडणी आहे, ह्या मांडणीलाच आपण काय म्हणतो माहिती आहे का, शाब्दिक समीकरण असं म्हणतो. आणि हेच शाब्दिक समीकरण आपला अजून थोडक्या संक्षिप्त रूपात जर लिहायचं असेल तर त्या रासायनिक पदार्थाचे जे सूत्र आहे रेणुसूत्र, त्या रेणुसूत्राचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीनं काय करता येते, लिहिता येते. तर ही आहे कॉपर सल्फेट अधिक झॅडन, म्हणजे कॉपर CuSO4 अधिक झॅडन, या दोन्हीमध्ये अभिक्रिया झाल्यानंतर झॅडन अधिक Cu तयार होतं. म्हणजे इथं डावीकड, ज्या बाणाच्या डावीकडची जी आहेत याला आपण काय म्हणतो, अभिक्रियाकारक, आणि याला या उजवीकडच्याला काय म्हणायचं, उत्पादिते. म्हणजे अशा प्रकारे हे उत्पादिते आणि हे अभिक्रियाकारक मिळून काय होतं माहिती का, रासायनिक समीकरण तयार होतं. दुसरी एक उदाहरण पाहू आपण. तर इथं शाब्दिक समीकरणामध्ये दिलेलं आहे सिल्वर नायट्रेट. तर हे सिल्वर नायट्रेट आहे आणि हे सोडियम क्लोराईड आहे. मग या सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईडमध्ये आपण अभिक्रिया घेऊन आणली तर त्या ठिकाणी आपल्याला सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट मिळतं. मग आता हे जे सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड हे ह्या समीकरणाच्या डाव्या बाजूला आहेत. मग याला काय म्हणायचं, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. आणि हे जे उजवीकडे आहे सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट, यांना काय म्हणायचं, उत्पादिते. तर अशा पद्धतीनं हे शाब्दिक समीकरण झालं. मग या शाब्दिक समीकरणाचं संक्षिप्त रूपात आपल्याला जे समीकरण आहे ते खालील सूत्राच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. तर सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3 हे जलीय द्रावण आहे. AQ म्हणजे जलीय द्रावण. आणि त्यानंतर सोडियम क्लोराईड हे सुद्धा काय जलीय द्रावण आहे. हे दोन जलीय द्रावण आहेत आणि या दोन जलीय द्रावणामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यापासून ही AgCl म्हणजे पांढऱ्या रंगाचा ऑक्साईड तयार होतं सिल्वर क्लोराईडचं, आणि हे सोडियम नायट्रेटचं एक जलीय द्रावण तयार होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ही जे संपूर्ण जे इथं लेखन केलेलं आहे याला आपण काय म्हणतो, रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक अभिक्रियेचे समीकरण म्हणतो. मग अशा पद्धतीनं हे अभिक्रियाकारक आणि ही आहेत उत्पादिते. अशा या उत्पादिते आणि अभिक्रियाकारकामध्ये ही जी घटना आहे किंवा जे काही अभिक्रिया होते ती अभिक्रिया अशा पद्धतीनं. त्यानंतर आपण पुढे पाहू रासायनिक समीकरणाचे लेखन. तर रासायनिक समीकरणाचं लेखन करत असताना आपण इथं काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. तर यामध्ये काही संकेत इथं सांगितलेले आहे. आपल्याला ते संकेत लेखन करताना ते संकेत पाळावं लागतं. तर पहिला संकेत आहे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. आता इथं हे समीकरण आपल्यासमोर दिलं आहे बघा, हे समीकरण आहे. मग इथं लेखन जर काय झालं तर अभिक्रियाकारक म्हणजे ज्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होईल ते हे डाव्या बाजूला लिहायला पाहिजे आणि त्यापासून अभिक्रिया होऊन जी नवीन पदार्थ मिळतात त्याला उजव्या बाजूला लिहिले पाहिजे. याला उत्पादिते म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची हे पहिलं काय टप्पा आहे. हे पहिला टप्पा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे अभिक्रियाकारक आणि उत्पादिते आहेत यांच्यामध्ये एक बाण दाखवावा लागतो. तो ही बाण कसं, तर अभिक्रियाकारकाकडून उत्पादितेकडे दर्शवणारा बाण. आणि समजा अभिक्रियाकारक 2 पेक्षा जास्त असतील किंवा उत्पादिते 2 पेक्षा जास्त असतील तर प्रत्येक अभिक्रियाकारकाच्या मध्ये अधिक चिन्ह लिहिलं पाहिजे किंवा प्रत्येक उत्पादितामध्ये अधिक चिन्ह लिहिलं पाहिजे. तर आता इथे ह्या ठिकाणी हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये 2 अभिक्रियाकारक आहेत, एक सिल्वर नायट्रेट आणि दुसरं सोडियम क्लोराईड. मग या दोन्हीच्या मध्ये काय केलं, हे अधिक चिन्ह लिहिलं आहे. समजा आणखी एक असेल तिसरं जर अभिक्रियाकारक इथं अधिक चिन्ह देईल आणि परत तेच नाव. मग इथं सुद्धा उत्पादित किती बघा 2 आहेत, एक सिल्वर क्लोराईड आणि दुसरं सोडियम नायट्रेट. मग या दोन्हीच्या मध्ये अधिक चिन्ह लिहिले. म्हणजे अभिक्रियाकारक किंवा उत्पादिते 2 किंवा 2 पेक्षा अधिक असतील तर त्याच्यामध्ये अधिक चिन्ह लिहिलं जातं. हे एक त्याचं संकेत आहे. दुसरं, जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक किंवा उत्पाद्य असतील तर त्याच्यामध्ये हे अधिक चिन्ह तर लिहिलं जातं, परंतु कधी कधी काय आहे ते माहिती आहे का, त्याच्यामध्ये जर चिन्ह नाही दाखवलं तर समजून येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या
जे अभिक्रियाकारक आणि उत्पादनामध्ये हे अधिक चिन्ह लिहिलं पाहिजे किंवा दर्शवलं पाहिजे. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण जर बनवायचं असेल तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था तिथं नमूद करणं गरजेचं आहे. आता भौतिक अवस्था म्हणजे आपल्याला माहीत आहे मुख्यतः भौतिक अवस्था 3 आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. तर तो पदार्थ स्थायू अवस्थेत आहे का द्रव अवस्थेत आहे का तो वायू अवस्थेत आहे हे दाखवणं गरजेचं नाही, परंतु त्यापासून आपल्याला काय होतं माहिती आहे का, त्याची माहिती खूप अशा प्रकारची सुंदर माहिती आपल्याला उपलब्ध होते. आता उदाहरण ह्या समोर आपल्यासमोर हे समीकरण दिलेलं आहे, तर या समीकरणामध्ये AQ इथं लिहिलं आहे, इथं AQ लिहिले आणि इथं काय केलं माहिती आहे का, AQ नाही पांढरा अवक्षेप असं लिहिलं आहे, इथं AQ लिहिलं आहे. तर हे AQचा अर्थ काय आहे, तर हे जलीय द्रावण आहे, हे जलीय द्रावण आहे, हे जलीय द्रावण आहे आणि हे जलीय. परंतु इथं AgCl हा पांढरा अवक्षेप तयार झाला आहे, म्हणजे ते द्रव बी नाही, ते वायूही नाही आणि ते स्थायूही नाही. ते काय आहे, द्रव आणि स्थायूच्या मधली अवस्था, तिला अवक्षेप म्हणलं जातं, तर त्या अवक्षेपाच्या स्वरूपात आहे. तर अशा पद्धतीने हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग समजा तो वायुरूप पदार्थ असेल, तो द्रवरूप असेल किंवा स्थायूरूप अवस्थेत असेल, तर त्यावेळेस वायुरूप असले की G लिहिलं जातं, द्रवरूप असेल तर L लिहिलं जातं आणि त्या ठिकाणी जर स्थायू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिलं जातं, तर त्या ठिकाणी यस लिहिलं जातं, यस लिहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं माहिती आहे का, त्या ठिकाणी लिखाण केलं जातं आणि तेही कंसात लिहिलं जातं. तर उत्पादित वायुरूप असेल तर G ऐवजी बाण वरच्या दिशेने सुद्धा दाखवलं जातं, म्हणजे वरची दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवलं जातं. याचे उत्पादित विद्राव्य स्वरूपात असेल म्हणजेच अवक्षेप स्वरूपात असेल तर बाण खालच्या दिशेने दाखवलं होतं. इथं या ह्याच्यामध्ये बाण दाखवलेला आहे बघा, हे ह्या समीकरणामध्ये हे जे बाण दाखवलेलं आहे, तर हे बाण काय सांगतं की ते अवक्षेप आहे, म्हणजे ते अविद्राव्य स्थायू स्वरूपात आहे असं आपल्याला दाखवलं जातं. मग दाखवणाऱ्या बाणाने दर्शवणे हे त्याचा अर्थ होतो. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादित पाण्यातील द्रावणाच्या स्वरूपात असेल तर त्याला जलीय द्रावण असं म्हणलं जातं आणि त्याच्या पुढे AQ असं लिहिलं जातं. तर ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवली जाते, म्हणजे कोणत्या अवस्थेत आहे ते दाखवलं जातं. मग यानुसार आपल्याला समीकरणाचं पुनर्लेखन समीकरण स्वरूपात पुढील आपल्याला लिहिता येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचं लेखन करू शकतो. तर काही आणखी बरीचशी उदाहरणं आहेत, तर त्या बऱ्याचशा उदाहरणामध्ये आपल्याला असं हे करता येतं. आता उदाहरणार्थ समजा कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला चुनखडी म्हणतात, आणि ती जर तापवली तर तापवल्यानंतर काय होतं, शिल्लक चुनखडी राहते. आणि ही अभिक्रिया जर आपल्याला दाखवायची आहे तर आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. CaCO3 ते CaCO3 म्हणजे फरशी, ती फरशी स्थायी स्वरूपात आहे म्हणून त्याच्या खाली कंसामध्ये S लिहायचं आणि त्यानंतर बाण दाखवून आता या फरशीला जर आपण उष्णता दिलं म्हणजे बाणावर आपण उष्णता किंवा त्रिकोण दाखवलं तर त्याचा अर्थ होतो की त्याला उष्णता दिली आहे. तर त्याचं अपघटन होतं आणि तिथं CaO अधिक CO2 तयार होतो. आता इथं ह्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारक फक्त एकच आहे, कॅल्शियम कार्बोनेट, आणि किती उत्पादित तयार झाले, 2, एक कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरं कार्बन डायऑक्साईड. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी हे तयार होतं. मग आता ह्या कॅल्शियम कार्बोनेट पासून एका अभिक्रियाकारकापासून आपल्याला 2 उत्पादिते मिळवता येतात आणि ही 2 उत्पादिते अशा पद्धतीने आहेत. आणखी एक उदाहरण जर आपण पाहिलं, याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण जसाचे पुढे याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया केली तर हे इथं आपल्या समोर दिसायचं समीकरण. तर या ह्याच्यामध्ये काय होतं की कॉपर सल्फेट हे जलीय द्रावणाच्या स्वरूपात आहे, झिंक हे स्थायूच्या स्वरूपात आहे आणि परत ZnSO4 हे जलीय द्रावणाच्या स्वरूपात असतं आणि तांबे हे काय माहिती आहे का, स्थायू स्वरूपात असतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्याला इथं ही जी रासायनिक समीकरणाचे लेखन आहे ते कसं करता येतं ते आपल्याला लक्षात येतं. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी
विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब किंवा उत्प्रेरक या अटीची पूर्तता होणे आवश्यक असतं. कधी कधी काय आहे, विशिष्ट तापमान त्याला पुरवठा करावं लागतं, विशिष्ट दाब त्याला द्यावं लागतं किंवा त्याच्यामध्ये उत्प्रेरक वापरावं लागतं, तरच काय होतं, ती रासायनिक अभिक्रिया घडून येते, नाहीतर घडून येत नाही. मग अशा अटी अभिक्रिया दर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवल्या जातात. म्हणजेच वनस्पतीची, आता उदाहरण सांगितलंय, वनस्पती तेलाची 60°C तापमानावर निकेलच्या उत्प्रेरकाच्या सहाय्यानं आपण हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली तर वनस्पती तूप तयार होतं. मग ती अभिक्रिया कशी, तर वनस्पती तेल अधिक H2. मग आता वनस्पती तेल अधिक H2 याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया करायची आहे. मग अभिक्रिया करत असताना आपला तापमान पुरवठा करावं लागतंय. किती तापमान, तर त्या ठिकाणी आपला 60°C तापमान इतकं पुरवठा करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये उत्प्रेरक म्हणून निकेल वापरावं लागतं. मग ते उत्प्रेरक आणि निकेल कुठं दाखवायचं, तर हे जे बाण आहे या बाणाच्या ठिकाणी इथं 60° दाखवायचं आणि इथं उत्प्रेरक म्हणून निकेल दाखवायचं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, ही दोन्हीचा जर वापर केलो तर त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्यापासून जे वनस्पती तूप आहे आणि ते वनस्पती तूप तयार होतं. कधी कधी अभिक्रियाविषयी किंवा उत्पादनाविषयी असणारी जी विशेष माहिती आहे किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. म्हणजे त्याच्या सूत्राखाली लिहावं लागतं आणि ते सूत्राखाली जर लिहिलं तर काय होतं माहिती आहे का, आपला त्याचं अर्थ मिळतं. ते कोणत्या स्वरूपात आहेत, ते सहंत आहेत का तीव्र आहेत का विरल आहेत, याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या रासायनिक समीकरणाचं लेखन केल्यानंतर आपल्याला त्याची माहिती सखोल मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, या रासायनिक समीकरणाचे लेखन, रासायनिक समीकरण आणि रासायनिक अभिक्रिया हा भाग आपण इथं अभ्यासला. तर पुढील भाग पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.